नमस्कार, मी प्रणव पेंडसे. तर खूप दिवसापासून आपण बोलायचं होतं मला, पण मला बोलता नाही आलं. सर, मी माझ्या आयुष्यातला एक वेगळा डिसिजन घेतला आहे, जेणेकरून माझं लाईफचं जे हे आहे, काय बरं म्हणतात त्याला, मोड आहे, ते पूर्णपणे वळणार आहे. ते मी ऑलरेडी ते डिसिजन घेतलेलं आहे. सो मला सांगायचं फक्त एवढंच, की आज 3 तारीख आहे, 3 जुलै. हा महिना मला रगडून काम करायला लागेल, म्हणजे रगडून मला अभ्यास करावा लागेल. जे मी ते टायमिंग ठरवलं माझ्यासाठी, मग फॉर एक्झाम्पल मी ते लिहून पण काढलं आहे. 8:30 ते 10:30 मॉर्निंग, 1:30 ते 3:30 आफ्टरनून, आणि 6:30 ते 8:30 नाईट. ठीक आहे. तर हे 3 टायमिंग्स आहे, हे 2 तासाचे प्रत्येकी. हे मला मी ठरवलेत, म्हणजे टोटल 6 तासाचा आउटपुट हा इथे निघतो आहे. जास्त असेल तर खूपच चांगलं, पण ॲटलिस्ट रोज हा तरी टार्गेट असावा, मला असं वाटतं. आणि मला हेच सांगायला लागेल, की आपण आयुष्यात नेहमी एका एन्झायटीत जगत आलो. समजा रशिया युद्ध झालं तर, थर्ड वर्ल्ड वॉर झालं तर, हे असं झालं तर, तसं झालं तर, जाम डिप्रेस होतो लहान असताना. आणि त्यामुळे मला हा कधी मी माझा गोल कधी पूर्ण करू शकलोच नाही. तर यार, ही जी इच्छा आहे माझी मनापासून जी इच्छा आहे, ही आत्ताची नाही आहे. ही 2012-11 आहे, 14 वर्षापासून माझ्या मनात ती रुतलेली आहे अक्षरशः. तर ते मला मनापासून आतून खूप खातं म्हणण्यापेक्षा, मला आय नो की मला हे इमोशनली घेऊन चालणार नाही. मला एक प्लॅन बनवावा लागेल, आणि प्लॅन मी तसा बनवला आहे. म्हणजे की प्लॅन म्हणजे काय, की आपलं सगळं जे 4 सेक्शन्स आहेत, ते एकदम वेल क्लिअर झाले पाहिजे सगळे. आणि फोकस युअर हीच टीप आहे की तू जर का 100च्या स्पीडने धावत असशील, समजा ह्युरन नाही, लेझेन किंवा श्रायबनमध्ये, तर तू 200च्या स्पीडने धावलं पाहिजेस ह्याच्यामध्ये, स्प्रेशर आणि ह्युरनमध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये तुला दुप्पट ते अडीचपट तुला मेहनत घ्यायला लागेल, दुप्पट तिप्पट मेहनत तुला स्प्रेशर आणि ह्युरनमध्ये घ्यायला लागेल. कारण की एक्सप्रेशन ही अशी एक कला आहे, जी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये पण हेल्प करणार आहे, जर्मनीत गेल्यावर पण हेल्प करणार आहे. जर्मनीत गेल्यावर पण मला खूप हेल्प करणार आहे, कारण की आपलं श्रायबन ठीक आहे, एक वेळेस आपण थोडंफार गुगलची हेल्प घेऊन किंवा ChatGPT करून आपण ते करू शकतो. त्यात केवढं नवीन नाही. ह्युरन पण आपण एकदा एक परत विचारलं की कॅन यू प्लीज से अगेन, आपण आपण करू शकतो. लेझन पण काय, आपण समजा काही वाचलेलं असेल बोर्डवरती, तर ते आपण गुगल ट्रान्सलेटवरती आपण किंवा ChatGPTवर टाकून ते लगेच ते समजतं काय लिहिलं आहे एक्झॅक्टली. तर हे आपण गोष्ट, पण एक्सप्रेशन हे एक असं गोष्ट आहे जी स्पॉन्टॅनियस आहे, जी इंटरव्ह्यूमध्ये आपण ती आपल्याला क्लिअर करायसाठी लागणार आहे. अँड ते एक्सपेक्ट की तुमचं एक जर्मन चांगलं असलं पाहिजे. म्हणजे तुमचं ठराविक अगदी, हां, म्हणजे मला पण एवढी त्याची कल्पना नाही आहे, बट जर्मन तुम्हाला बोलता यायला पाहिजे. कारण की जर्मनच तुम्हाला बोलता येत नसेल तर त्या हाऊसबिल्ड तुमचा काही उपयोगही नाही आहे. व्हॉट मेक्स यू डिफरंट फ्रॉम अदर पीपल, की यू हॅव द लँग्वेज, जर्मन लँग्वेज स्किल. बाकी काही स्किल असल्याचं काही स्किल आहे नाही आहे डझंट मॅटर, बट एक स्किल तुमच्याकडे असली पाहिजे, ती म्हणजे जर्मनची स्किल. ठीक आहे. तर ते एक्सपेक्ट फ्रॉम यू. जो जर का एक्सप्रेशनची स्किल जर का चांगली असेल तर तुला एक्झाम. आणि अजून एक गोष्ट, मला कालच एक चांगला हे झाला, साक्षात्कार झाला, रिव्हिलेशन म्हणतात ना, आय ओपनिंग, एनलाइटिंग म्हणतात असं, की टेलची एक्झाम मला थोडीशी जरा स्ट्रेट फॉरवर्ड वाटली ॲज कम्पेअर टू इथे. तर कारण काय हे तुम्हाला माहिती आहेच काय ते. ठीक आहे. सो मी त्या खोलात शिरत नाही, पण कुठेतरी
बॅक ऑफ द माइंड काहीतरी 2-3 म्हणजे 3-4 फॅक्टर्स असे मला वाटले जे टेल्कमध्ये आहेत आणि गोयथीमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे टेल्कची तर थोडीशी मला मोस्ट अप्रोचेबल एक्झाम किंवा मोस्ट डुएबल एक्झाम मला ही वाटते. मी इझी असं म्हणता येणार नाही, बट जी मेथड वापरली आहे टेल्क एक्झाममध्ये ती खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुमचं जे त्यातलं एक थोडंसं तुम्हाला सांगतो, थोडंसं हे असतं की ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पासिंग नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे. ह्याच्यामध्ये मॉड्यूल पासिंग आहे, ग्रुप पासिंग आहे ह्याच्यामध्ये. तुमचा ग्रुप पास झाला, यू आर पास इन दॅट. म्हणजे असं नाही की प्रत्येक मॉड्यूलमध्ये यू हॅव टू स्कोर 60% असं नाही आहे. 2च फक्त मॉड्यूल फक्त. यू हॅव टू स्कोर इन दॅट. इथं तुम्हाला माहितीच आहे काय ते. पण स्प्रेशनमध्ये असं एक गोष्ट आहे, स्प्रेशनचं टाईल वेगळं आहे बघा तुम्ही. स्प्रेशनचं टाईल थोडा वेगळा आहे. स्प्रेशनच्या टाईममध्ये असं नाही की तुम्हाला एकत्र सगळं करून तुम्हाला 60% पाहिजे. नाही. स्प्रेशनचा आपण जर चांगलं हे केलं तर ते आपल्या 3 ठिकाणी हेल्प करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं हे आपली एक्झाम ऑफकोर्स. कारण की स्प्रेशनला वेगळा सेपरेट पार्ट आहे. सो त्याच्यामुळे 60% ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू स्कोर. यामध्ये कॉम्बिनेशन नाही आहे की बाबा असं हे आहे. सो ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू स्कोर 60% इन दॅट. सो स्प्रेशन चांगलं करायला लागेल. बाकीचं कसं आहे, लेझन, श्रायबन, योरन हे सगळं कंबाईंड आहे. कळलं? कंबाईंड आहे. तर कॉम्बिनेशनमध्ये आरामात 60%च्या आरामात जाऊ शकतो आपण. ऑफकोर्स म्हणजे तसं नाही, 60%पर्यंत आपण जाऊ शकतो. बट स्प्रेशन एक असं एक हे आहे की तुम्हाला त्यात इट्स अन इंडिव्हिज्युअल थिंग. यू हॅव टू स्कोर इन दॅट 60%. सो तिकडे पण स्प्रेशनचा उपयोग होईल, सगळं पण चांगलं केलं. पुढे इंटरव्ह्यूमध्ये पण स्प्रेशन आहे. इंटरव्ह्यूमध्ये असं थोडं नाही की तुम्हाला की रिटन एक्झाम पण असणार आहे, रिडिंगची एक्झाम पण असणार आहे, असं काही नसणार आहे. फक्त तुम्हाला बोलायचं आहे, फक्त तुम्हाला यू हॅव टू जस्ट स्पीक वॉट दे आर आस्किंग. यू हॅव टू आन्सर. माहीत नसेल तर यू से नो इज वाईशनिस्ट. असंच फक्त आहे. त्याच्यामुळे पण स्प्रेशनचा पार्ट इम्पॉर्टंट पडणार. आणि तुम्ही जेव्हा जर्मनीत जाल, तिसरी गोष्ट, तुम्हाला लँडलॉर्डशी बोलायचं असेल, तुम्हाला कुठल्या व्यक्तीशी बोलायला लागत असेल, तुम्ही कुठे ऑफिसमध्ये गेला जर्मनच्या, तिकडे तुम्हाला जर्मन बोलता येत असेल, बोलावी लागेल जी गरज असेल, तर असे खूप लोकांचा कॉन्टॅक्ट येईल ज्यांच्याशी जर्मन बोलावं लागेल. तर तिकडचं जे जनरेशन आहे, जे ओल्ड जनरेशन आहे, त्यांना समजा तुझे लँडलॉर्ड निघाले तर तू त्यांच्याशी इंग्लिश थोडं ना बोलणार. तर इंग्लिश नाही कळतं लोकांना. इंग्लिशमध्ये जरी येतं तरी पण ते बोलत नाही इंग्लिशमध्ये. फॉर दॅट यू हॅव टू स्पीक जर्मन. तो असा एक स्पॉन्टेनियस ॲक्टिव्हिटी आहे जी आपल्याला रोज केली पाहिजे आणि थोडी जास्त केली पाहिजे, म्हणजे बरीच जास्त केली पाहिजे. तर बॅक टू अ टॉपिक. सो माझं म्हणण्याचं उद्दिष्ट हेच आहे की प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवसाला असं क्षुल्लक ट्रीट करू नकोस. प्रत्येक दिवस फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. आणि की वेळ कमी आहे आपल्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याकडे जरी टाईम खूप असला पण डेज कमी आहेत आपल्याकडे फार. तुझ्याकडे आता काहीच करायला काही नाही आहे. आता 1 वीक झाला आहे आपल्याला, पण ॲप्सकॉन मारला आहे, ठीक आहे. 1 वीक मग झाला. 1 वीक ठीक आहे, तू काही नाही केलंस वगैरे सगळं ठीक आहे. बट आता मला यू हॅव टू डू समथिंग, अदरवाईज इट विल बी व्हेरी हे. कसं आहे ना, असं काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स तुझ्या लाईफमध्ये कमी करायला लागते तुला. दुसरं काही बघायचं नाही आता. गेम्स यूट्यूब सगळं बंद करून टाक 1-2 महिन्यासाठी. यूट्यूब आपल्या मोस्ट हा म्हणजे असं खूप डिस्ट्रॅक्टिव्ह फॅक्टर आहे. खूप डिस्ट्रॅक्शन्स यूट्यूबमुळे झाले, लक्षात ठेव. यूट्यूब कधी वापरायचं, जेव्हा आपल्या जर्मनचा अभ्यास करायचा तेव्हा. ज्यावेळेस त्यावेळेस जर्मनचं संपलं, यूट्यूब बंद करून टाकायचं. यूट्यूब म्हणा किंवा गुगल म्हणा, गुगल सर्फिंग, यूट्यूब सर्फिंग
आणि कुठल्याही कुठल्याही ॲप्सला आता काही पैसे भरू नको आता. जे असेल ते सगळे डिलीट करून टाक सगळे. स्नॅपचॅट, कुठला गेम तू खेळत असशील तो, काही कशासाठी काही डिस्ट्रॅक्शन नाही करायचं. गेट द पॉईंट. आणि हो, ते ChatGPTवरती असं हे पण नाही विचारत बसायचं की हे नाही केलं की असं होतं का, तसं होतं का. ते आपण कसं आहे ना, ते आपण एका ह्याच्यामध्ये बुडतो. आपण एका मिराजमध्ये जाऊन बुडतो. म्हणजे कसं आहे ना, मुद्दामून तुला थोडंसं लोक थोडे कमी करतील आयुष्यामध्ये. म्हणजे कीप युअर लाईफ शॉर्ट, कीप युअर डेज शॉर्ट. हे एवढं करायचं झालं, झोपायचं, संपला विषय. एवढं करायचं झालं, झोपलं, संपला विषय. दुसरं काही ॲक्टिव्हिटीज आणायच्याच नाही तुझ्या. म्हणजे तुझ्याकडे 20 दिवस तरी आहेत आत्ता. एक महिना आहे तुझ्याकडे. जे एका महिन्यामध्ये आपलं स्पीकिंग स्किल थोडंफार इम्प्रूव्ह होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे फुल फोकसने तुला करायला लागेल. दुसरं काही मनात तुला आणायला नाही लागेल, नाही पाहिजे. असं जर का फोकसने करशील तरच ते होईल, नाहीतर होणार नाही. किंवा ते गोष्ट का अचीव होत नाही तुझ्या लाईफमध्ये, बिकॉज यू आर नॉट फोकस्ड. फोकस नाही आहेस म्हणून प्रत्येक गोष्ट अवघड राहते आपल्याला आयुष्यात. की यार मी हे ठरवलं आहे म्हणजे ठरवलं आहे. आणि एक स्मॉल फोकस ठेवायची पहिले, की बाबा मी उद्या चहा कॉफी पिणार नाही. फक्त दिवसातून फक्त एकदा चहा पिईन बस. मी उद्या काय बरं म्हणतात त्याला, उद्या बाबांना नाश्ता आणून देईन. नाश्ता आणून झाला की नाश्ता आणून झाला की मी चहा वगैरे करीन मसाला, चहा पिऊन घेईन आणि मग लगेच बसीन अभ्यासाला. म्हणजे फोकस पाहिजे रे. फोकस नसेल तर मग अवघड आहे. आणि बरं काय सांगा तुम्हाला, तेच ते फोकस कसं मेंटेन करू. हे बघ, तुम्हाला विचारतोयस ते फोकस कसा मेंटेन करू. इनफॅक्ट आय वुड से की आत्ता तुझ्याकडे सगळ्यात सोपा चान्स आहे हा फोकस मेंटेन करायला. सगळ्यात सोपा चान्स आहे. काही दुसरीकडे तुझ्याकडे आता नाहीच की दुसरं काम करायला. दुसरं आपल्याकडे काहीच नाही काम करायला. त्यामुळे हा जो टाईम आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी प्रेशियस टाईम. फोकस मेंटेन करणं या टायमात खूप म्हणजे खूप सोपं राहील तुला. प्रोव्हायडेड आपल्याला फोकस करावं लागेल. कसं करू फोकस? आयुष्यात कधी फोकस नाही राहिलं, कसं करू मी? किंवा यू कॅन ऑल्सो डू दिस की रोज 1.5 तास बस, तरी पण काय प्रॉब्लेम नाही. 1.5 तास सकाळी, 1.5 तास दुपारी, 1.5 तास संध्याकाळी आणि 1.5 तास रात्री. असं पण कर. असं पण करू शकतो ना. 2 तास बसायचे कुठे कोण कोण बोल कोणी सांगितलं. म्हणजे तू 8ला बसलास, 8 ते 9:30, ओके, नो प्रॉब्लेम. 1 वाजता बसलास, 1 ते 2:30, काही प्रॉब्लेम नाही. दुपार झाली तर संध्याकाळ 5 ते 6:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि 9 ते 10:30 किंवा 8 ते 9:30 ॲज द टाईम सूट फॉर यू. इथे पण तू 6 तास अभ्यास करतोस, पण हे कमी आहे, फ्रिक्वेन्सी कमी, म्हणजे टायमिंग म्हणजे जास्त नाही आहे, फार कमी आहे. तर असं आपण करू शकतो. 8ला बसलं, 9:30ला उठलं. ठीक आहे. 1ला बसलं, अडीचला उठलं. किंवा 5ला बसलं, 6:30 वाजता उठलं. ठीक आहे. काहीतरी परत 8 वाजता परत बसला, 8 ते 9:30 होऊ शकतो अभ्यास. 1.5 hours पर इच. असं दिवसातून 4 वेळा कर. कळलं? सकाळी 8 ते 9:30, मग दुपारी 1 ते 2:30, 2 झाले, 1 ते 2:30. मग 4 ते 5:30 तिसरं, 4 to 5:30 तिसरं आलं. आणि चौथा म्हणजे 8 ते 9:30 सगळं रात्रीचे. पण बस, नुसतं एवढं जरी करशील तुझं होऊ शकतं. इट कॅन हॅपन बिकॉज लक इज विथ यू.
लक हॅज ऑलवेज बीन विथ यू. पण आपण मेहनत करत नाही म्हणून तसं झालं. डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलं तर काय करू मी? डिस्ट्रॅक्शन जर व्हायला लागला तर काय स्वतःला हे करायचं, स्वतःला फोर्स करायचं की नाही मी बसणार आहे. हेच सांगायचं तुला, दुसरं काय म्हणायचं हवं. ठीक आहे. सो लाग मग कामाला. बाकी मग ऑल द बेस्ट.